हॅलो गाईज, आज आपण आपल्या चॅनलवरती स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत नेक्सॉनचा स्मार्ट प्लस एस CNG वाला वेरियंट, जो सगळ्यात व्हॅल्यू फॉर मनी वेरियंट माझ्यासाठी तरी वाटतो. सो दिस हा पर्ल व्हाईट कलर आहे आणि ह्यात तुम्हाला मिळतात व्हील कॅप. म्हणजे या मॉडेलमध्ये ना, जर तुम्ही फक्त अलॉयज लावलेलं फुल टॉप मॉडेल आहे, पुढून फक्त सगळं तुम्हाला टॉप मॉडेलवाले फील्स आहेत. फक्त तुम्हाला इथे कॅमेरा नाही मिळत, 360 डिग्री कॅमेरा नाही आहे म्हणून, आणि फॉग लॅम्प नाही मिळत. इथे फक्त एक हेडलाईट मिळते. DRL, दे आर फंक्शनल फॉर इंडिकेटर्स ऑल्सो. इंडिकेटर तुम्हाला ORVMवरती मिळतो. इलेक्ट्रिकली ॲडजस्टेबल आहे, बट ऑटो फोल्ड नाही आहे. इथे ब्लॅक आउट मिळतात तुम्हाला हँडल्स. ऑल ब्लॅक इंटिरियर. माझ्या मनानं तरी लोक ब्लॅक इंटिरियरसाठी 3-3 लाख जास्त भरतात. इथे तुम्हाला बेस मॉडेलमध्ये मिळतो ब्लॅक इंटिरियर. इथे हार्मनची एक स्क्रीन येते. या वेरियंटमध्ये 2 स्पीकर्स येतात. या वेरियंटमध्ये फक्त 2 स्पीकर्स येतात हार्मनचे, बट कस्टमरने मागचे पण 2 लावून घेतलेले आहेत. दिस इज द ग्लव बॉक्स. ओव्हरऑल स्पेशियस आहे. कप होल्डर आहे, इथे पेन ठेवू शकतो, फोनसाठी आहे, सगळं आहे. आणि डेप्थ बघा, याची चांगली डेप्थ आहे. हे तुमचे AC कंट्रोल्स येणार. 6 केअर आहे. स्क्रीन आहे इथे. हा आहे तुमचा हँडब्रेक. कंट्रोल्स मिळतात तुम्हाला इथे. इज इल्युमिनेटेड लोको बरोबर इन्स्ट्रुमेंटल क्लस्टर. तिथे तुमचं क्लच वगैरे सगळं आहे. दीज आर ऑल 4 पॉवर विंडोज आहेत. इथे आपले हँडल्स आहेत. आणि मित्रांनो, इथे बघा फक्त तुम्ही, सनरूफ आहे. हे बघा, पूर्ण आतमध्ये जातो असा हा पूर्ण सनरूफ आहे इथून. आणि हा बंद पण होतो. हे तुम्हाला मॅन्युअलीच करावं लागतं. आणि इथे तुम्हाला ॲडजस्टेबल हेडरेस्ट मिळतात दोन्ही साईडला. मागे पण 2 ॲडजस्टेबल सेंटर हेडरेस्ट नाही मिळत. सीट बेल्ट लावणं कंपल्सरी आहे, जे मला पण थोडं अनॉइंग वाटतं. ही सीट बेल्ट तिन्ही लावावे लागतात आपल्याला, नाही तर टी वाजत बसतं. ओव्हरऑल इकडचा जो कम्फर्ट आहे, आम्ही इथे 3 जण बसून आलेलो होतो, आम्हाला असं काहीच नाही वाटलं. शोल्डर थोडे टच झाले, बट स्टिल थाय सपोर्ट इज गुड इनफ. तुम्ही इथे बघू शकतात. हेडरूम पण चांगलं आहे. बघा, तुमचा इथे ही काच आहे ती इथपर्यंत जाते, बट जे मागे टेकून बसतात त्यांना इथे एक्स्ट्रा हेडरूम मिळतो. हे ट्विटर्स आहेत. दीज आर नॉट फंक्शनल, फक्त ग्रिल येते. ट्विटर्स आहेत. इथे स्पीकर कस्टमरने लावून घेतलेले आहेत. आणि हे सॉफ्ट क्लोजिंगवाले हँडल्स आहेत, ग्रॅब हँडल. बाकी फक्त रेअर AC वेंट्स नाही मिळत तुम्हाला. इथे फ्रंट हँडरेस्ट पण नाही मिळत, आर्मरेस्ट. इथे फक्त तुम्हाला खाली जागा मिळते, यात तुम्ही फोन ठेवू शकतात. एक गोष्ट आहे जी मला आवडली नाही टाटा नेक्सॉनमध्ये, ती आहे म्हणजे चार्जिंग स्पॉट्स. इथे 2च आहेत ह्या वेरियंटमध्ये, आणि ती पण अशी ऑड जागेवरती ठेवले आहेत की ते समजूनच नाही आहेत. हातच नाही पोचत आहे माझा तिथे, खूप कमी पोचतो. पुश स्टार्ट स्टॉप बटन नाही मिळत त्याच्यात या वेरियंटमध्ये. बाहेरला बोललं सेल्स कनेक्टेड नाही आहेत. रिफ्लेक्टर आहे, बट LED आहेत. हे मागे पण इकडे पण रिफ्लेक्टर दिलेले आहेत. ही नेक्सॉनची बॅचिंग. इथे ICNGची बॅचिंग. ICNGचं हे म्हणणं असं असतं की ICNGमध्ये गाडी डायरेक्ट CNGवरती चालू होते, पेट्रोलवरती पहिले चालू करायची गरज नाही. आणि नेक्सॉन ही अशी पहिली आहे, एक स्पीडवाला गिअरबॉक्स मिळतो, अ टर्बोचार्ज इंजिन इन अ CNG. आणि 5 स्टार सेफ्टी आहे. सेफ्टीचं काही नाही, देश का लोहा आहे. ते तुम्हाला बटन दिलेला आहे CNGचा. डायरेक्ट CNGवरती स्टार्ट पण होते. आणि हा बूट ओपन करायला चाबी म्हणून पण तुम्ही करू शकतात. जो अपर वेरियंट्स आहेत त्यात तर तुम्हाला वेगळा की फॉब मिळतो, बट ह्या वेरियंटमध्येही जो हेडलाईटवाला जो बटन आहे, फॉलो मी होम हेडलॅम्प्स, तो वाला बटन जर तुम्ही 5 सेकंडसाठी दाबला तरी तो ओपन होतो. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला एक दाखवेल, रील बनवेल त्याच्यासाठी. ओव्हर यांची
ही बूट स्पेस आहे. इथे आमचे 2 बॅगा आहेत ऑलरेडी. इथे खाली येतो CNG. हा टूल किट आहे आणि टायर ह्याच्या खाली येतो. गाडीच्या खाली टायर येतो. 2 पार्किंग सेन्सर्स आहेत. इथे बूट लाईट नाही आहे, बट स्टिल इट्स ओके. सो दिस वॉज द ओव्हरऑल रिव्ह्यू ऑफ टाटा नेक्सॉन. हा एक गोष्ट आहे ती बाहेरून म्हणतात LED DRL सगळेच आहेत. आणि काही लुक आहे या गाडीचा. जेव्हा तुम्ही बघाल ना याचं रोड प्रेझेन्स हे बघा. दिस इज ओव्हरऑल कार. पहिल्यावाल्या नेक्सॉनच्या मॉडेलपेक्षा हा वाला मॉडेल लुक्स व्हेरी मस्क्युलर फ्रॉम द फ्रंट. रिअली अपलिफ्टेड वाटतोय जो असा. अँड इट्स अ टर्बोचार्ज इंजिन. टॉर्क बिलकुल पण चेंज नाही होणार या गाडीत. टॉर्क तसाच राहणार. तुम्ही CNG गाडी चालवत आहेत किंवा पेट्रोल चालवत आहेत, डिझेल चालवत तरी टॉर्क तोच आहे. आणि पॉवर तुम्हाला असं वाटणारच नाही की तुम्ही CNG गाडी चालवत आहेत. सो दिस वॉज द ओव्हरऑल रिव्ह्यू ऑफ माय टाटा नेक्सॉन. अँड थँक यू फॉर वॉचिंग.